तुम्हीही असंच उभं राहून पाणी पिता का? मग सावध व्हा. ह्या एका सवयीमुळे तुमचं आरोग्य हळूहळू बिघडतंय आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की पाणी बसून प्यावं. पण का? यामागे शास्त्रीय आणि आयुर्वेदिक कारणं आहेत. उभं राहून पाणी प्यायल्यावर पाणी थेट शरीरात झपाट्याने जातं. त्यामुळे पचनसंस्था योग्यरित्या काम करत नाही आणि गॅस, अपचन, जळजळ सुरू होते. सतत उभं राहून पाणी प्यायल्याने वात वाढतो. त्यामुळे खास करून गुडघ्यांमध्ये त्रास होतो, जसे की सांधेदुखी, अकस्मात वेदना इत्यादी. याचा किडनीवर देखील दुष्परिणाम होतो. किडनीला पाणी गाळण्याची प्रक्रिया नीट पार पाडायला वेळ लागतो. पण जर आपण उभं राहून एकदम पाणी प्यायलो तर किडनीला पाणी गाळण्यासाठी योग्य वेळ मिळत नाही. हायड्रेशन नीट न झाल्यास मानसिक थकवा, चिडचिड, लक्ष न लागणं हे सगळं जाणवतं. तर मग करायचं काय? नेहमी बसून हळूहळू आणि मन लावून पाणी प्यावं. शक्य असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी वापरावं. ही छोटीशी सवय तुमचं आरोग्य मोठ्या आजारांपासून वाचवू शकते. तर आजपासूनच ही सवय बदला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही पाणी कसे पिता आणि अशाच आरोग्यविषयक सवयींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.